सोलापुरी काका जे कॅरेक्टर आहे, आपण काय करू, थोडंसं फूड मध्ये जाऊन बघू, एक ट्राय मारू, असं नाही की काय होईल. मग काय केलं, सोलापुरी काका म्हणून काढलो, पहिला रील 3 लाख. सहज बसलो होतो आणि सगळे मोठे जेवढे पण क्रिएटर सगळ्यांचे रील बघतो. जस्ट नील पासून डॅनी पंडित असू दे किंवा अस्तरो सुदम असू दे. म्हणलं की भाई आपण असं काय ना काय करू की लोकांना असं वाटायला पाहिजे की भाई हे काल मी सकाळी हे असलं कॅरेक्टर बघितलं. रिक्षावाला, जसं की तुम्ही अक्कलकोट जावा किंवा सोलापूरला जावा, आपण रेल्वे स्टेशनचं खाली उतरलं तर असं बोट करते कुठं जायचं, पण डायरेक्ट असं अंगावर आल्यासारखं. म्हणजे एक वेगवेगळ्या सगळ्यांमध्ये एक वेगवेगळी शैली आहे, एक कॅरेक्टर आहे. मग पहिला रील तेवाला केलं रिक्षावालं की सोलापुरी रिक्षावाले असं करतात. मग ते पहिला व्हिडिओज व्हायरल. मग एक पिदोडाचा रोल. मग अजून काय केलं की एक कॅरेक्टर काढलो वाईफ सोबत, सोलापुरी काका आणि काकू. त्यांनी त्यांच्या मुलासोबत थांबून कसं काढतात किंवा सेम जे नॉर्मल आता आपण जे बघतो. हां, मग ते केलं, ते पण व्हायरल. 2 प्रकारचे फूड ब्लॉगर असतात. एक दुसरा काहीतरी करायला गेलं, कशाला करतो हाय की, कशाला करतो हाय की, मला माहित नाही. म्हणलं मला एकच कॅरेक्टरमध्ये जगायचंच नाही. आमच्या मम्मीचं असं खूप सपोर्ट आहे. बरं, तू काय म्हणेल ते, म्हणजे तू हे म्हणला तू ह्याला व्हायचं आहे, हो